या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसू निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राजरसिक तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि आदी करून सर्व संतांची मांदियाळी आणि गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीच्या चिंतनासाठी प्रवृत्त झालेले आहोत। हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे असे क्षण आहेत, कारण या ब्रह्मांडातील प्रत्येक जीव हा त्याच्या कल्याणासाठी धडपडत असतो। प्रत्येकाला आत्मकल्याण करून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुख हवं आहे। या ब्रह्मांडातील असा एकही जीव नाही की जो दुःखाची अपेक्षा करत असेल। दुःख कोणालाही नको आहे आणि सुख प्रत्येकाला हवं आहे। आणि ते सुख देखील कसं पाहिजे, तर अक्षय अशा सुखाची प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे। कधीही न संपणाऱ्या अविनाशी अशा सुखाची प्रत्येकाला प्राप्ती पाहिजे। प्रत्येकाला अपेक्षा आहे की मला कधीही न संपणारं सुख प्राप्त व्हावं, ज्याला परमानंद असं म्हटलेलं आहे। तो परमानंद मला प्राप्त व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक जीव करतो। आणि दुःख नको आहे, दुःख संबंध विवर्जित असं सुख प्रत्येक जीवाला पाहिजे असते, त्यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे। काही जणांना मोक्षाची व्याख्या माहिती नसेल, मोक्ष कशाला म्हणतात हे कळत नसेल, तरी मात्र अप्रत्यक्षरित्या तो मोक्षाचीच अपेक्षा करतो, कारण त्याची जी धडपड सुरू आहे ते सुखासाठीच, अक्षय सुखासाठी, परमकल्याण जीवनाचं व्हावं यासाठीच प्रत्येक जीव हा धडपडत असतो। त्याला मोक्षाची व्याख्या माहीत असो किंवा नसो, अप्रत्यक्षरित्या तो मोक्षासाठी धडपड करत असतो। मात्र त्याला योग्य मार्ग सापडत नाही। हे जे अक्षय सुख आहे, हा जो परमानंद आहे, तो परमानंद कसा मिळवायचा त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा योग्य मार्ग त्याला सापडत नाही, योग्य सद्गुरू त्यांना भेटत नाहीत आणि त्यामुळे तो जीव भटकत राहतो। मात्र तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी फार भाग्यवान आहोत की आपल्यासाठी माऊली ज्ञानोबाराय यांनी हा जो ब्रह्मसाम्राज्याचा ठेवा आहे, हा ठेवा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला। अगदी आपल्याला समजेल, आपल्याला कळेल अशा मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देऊन, उपमा देऊन माऊलींनी आपल्याला हा जो परमसुखाचा ठेवा आहे हा आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली ज्ञानोबाराय यांनी आपल्यासाठी हा लिहून ठेवलेला आहे। तेव्हा आपण खरोखर भाग्यवान आहोत। माऊली ज्ञानोबाराय यांनी आपल्यासाठी हा ठेवा उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर या ग्रंथामध्ये असणारा हा जो भाव आहे माऊलींचा, तो भाव काय आहे, तो भाव आपण बाबांच्या मुखातून आपण सर्वजण या ठिकाणी ऐकत आहोत। प्रत्येक ओवीचा भाव आपण या ठिकाणी ग्रहण करत आहोत आणि पुढे ज्या अध्यायाचं चिंतन अजून राहिलेलं आहे, पुढील अध्यायाचं, त्या अध्यायाचं चिंतन ऐकण्याची देखील उत्सुकता, त्याची भूक देखील आपल्याला लागलेली आहे की कधी कधी
आतुरतेने आपण वाट पाहतो की कधी हे चिंतन पुढे पुढे जाते आणि कधी कधी मला पुढील या ओव्यांचा अर्थ देखील चाखायला मिळतो, अशी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी उत्सुकता निर्माण झालेली आहे. असो, 8व्या अध्यायाच्या चिंतनासाठी आपण प्रवृत्त झालेले आहोत. काल आपण 8व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन भगवंताला जे 7 प्रश्न विचारतो त्या 7 प्रश्नाचा विचार करून आपण काल आलेले आहोत. सुरुवातीलाच अर्जुन भगवंताला जे 7 प्रश्न विचारतो त्या 7 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो की भगवंता, ब्रह्म कशाला म्हणतात ते तुम्ही मला सांगा. त्या अगोदर आपण विचार केला होता की हे जे 7 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले, तर हे का विचारले, तर याचं उत्तर जे आहे ते 7व्या अध्यायाच्या शेवटी आहे. 7व्या अध्यायाच्या शेवटी जेव्हा भगवंत सांगतात अर्जुनाला हे 7 शब्दाचा उच्चार करतात, तेव्हा अर्जुन या 7 शब्दाचा अर्थ अनुमानाने जाणण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो त्याचं अनुमान करून काही तो जाणू शकत नाही. तेव्हा तो शेवटी भगवंताला विनंती करतो की हे भगवंता, तुम्ही कृपा करून मला या 7ही शब्दाचं निरूपण सांगा. या 7 शब्द हे जे आहेत या 7 शब्दाचा अर्थ तुम्ही मला स्पष्ट करून सांगा आणि मला असा अर्थ सांगा की तो अर्थ मला कळेल, मला स्पष्ट समजेल. अशा सोप्या भाषेमध्ये तुम्ही मला या 7ही शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगा. अशा प्रकारचा शंका अर्जुन त्या ठिकाणी विचारतो आणि मग ते 7 प्रश्न कोणते आहेत ते 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंताला विचारतो. त्यापैकी पहिला प्रश्न अर्जुन विचारतो की हे भगवंता, तुम्ही मला सांगा अगोदर की ब्रह्म कशाला म्हणतात. या ब्रह्माचं स्वरूप काय आहे, या ब्रह्माची व्याख्या काय आहे हे तुम्ही मला सांगा. दुसरा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो की अध्यात्म कशाला म्हणतात. तुम्ही 7व्या अध्यायामध्ये अध्यात्माचा विचार सांगितला, मात्र मला तो काही कळला नाही, त्यामुळे तुम्ही अध्यात्म कशाला म्हणतात हे मला स्पष्ट करून सांगा. त्याच्यानंतर कर्म कशाला म्हणतात हे देखील तुम्ही मला सांगा. तिसरा प्रश्न होता अर्जुनाचा. अर्जुन पुढे चौथा प्रश्न विचारतो की अधिभूत कशाला म्हणतात हे देखील भगवंता तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. त्यापुढील 5वा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो की अधिदैव कशाला म्हणतात हे देखील भगवंता तुम्ही मला सांगा. असं पहिल्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला 5 प्रश्न विचारतो. किम तद ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्त मधिदैवम किमुच्यते. अशा प्रकारचे 5 प्रश्न पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला विचारतो आणि उर्वरित 2 प्रश्न दुसऱ्या श्लोकामध्ये विचारतो. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम नेयोसी नियतात्मभिः. अधियज्ञ कशाला म्हणतात हे मधुसूदन, हे परमात्मा, हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही मला अधियज्ञ कशाला म्हणतात हे कृपा करून सांगा. आणि 7वा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ज्याचा फार मोठा विस्तार या 8व्या अध्यायामध्ये माऊलींनी केलेला आहे पुढे की प्रयाणकाली म्हणजे अंतकाळी जेव्हा हा ज्ञानी भक्त त्याचा देह ठेवतो, शेवटचा श्वास जेव्हा हा ज्ञानी भक्त घेतो, तेव्हा याला मरणाचं दुःख होत नाही, त्याला यातना होत नाही. उलट पक्षी तो काय करतो की परमात्मा स्वरूपालाच तो जाणतो, परमात्म्याचंच तो स्मरण करतो आणि आनंदाने तो देह ठेवतो. वास्तविक पाहता जेव्हा देह ठेवतो हा जीव तेव्हा त्याला प्रचंड यातना होतात, त्या जीवाला यातना होतात. माऊली म्हणतात यामध्ये नवल नाही. एखाद्याने जर एखादा व्यक्ती मरत आहे आणि ते मरताना पाहिलं तर त्या पाहणाऱ्याला देखील यातना होतात. मग एवढ्या मरण यातना असताना हा ज्ञानी भक्त प्रयाणकाली याला यातना का बरं होत नाहीत, याला दुःख का होत नाही, उलट पक्षी तो परमात्मा स्वरूपाला कसं काय जाणतो. अशा कठीण प्रसंगामध्येही तो देवाचं नामस्मरण करतो, देवाला नित्य आठवतो आणि आनंदाने तो देह ठेवतो. तर हे कसं काय घडते, तर या प्रश्नाचं उत्तर देखील भगवंता तुम्ही मला कृपा करून सांगा. आणि मग पुढे भगवंत 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुरुवात करतात. भगवंत म्हणतात श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गकर्मसंज्ञितः. आता इथून पुढे
भगवंत अर्जुनाच्या एका प्रश्नाचं उत्तर देतात. या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला ब्रह्म कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात आणि कर्माची व्याख्या काय आहे, या कर्माचं काय स्वरूप आहे, या 3 प्रश्नाचे उत्तर भगवंत देतात. माऊली आता त्यावर माऊली भाष्य करतात. माऊली म्हणतात की मग म्हणितले सर्वेश्वरे, सर्वेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांना या ठिकाणी माऊलींनी सर्वेश्वर म्हटलेलं आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे, मग भगवान श्रीकृष्ण बोलायला लागतात. मग म्हणजे केव्हा, जेव्हा अर्जुन अशा प्रकारचे 7 प्रश्न विचारतो, मग ते प्रश्न विचारून झाल्यानंतर मग म्हणितले सर्वेश्वरे, मग भगवान श्रीकृष्ण बोलायला लागतात आणि भगवंत म्हणतात की जे आकारी ये खोकरे, कोंदले असत न खिरे कवने काळी. भगवंत म्हणतात की हा जो देह आहे, हे जे शरीर आहे, हे शरीर कसं आहे, या शरीराचा आकार कसा आहे, तर ये खोकरे, खोकरे म्हणजे याला असंख्य असे छिद्र आहेत या देहाला. हा जो आपला देह आहे, कुठल्याही जीवाचा देह असेल तर तो जो देह आहे त्या देहाला अनेक प्रकारची छिद्र आहेत. आपल्या मानवी शरीरामध्ये मोठे मोठे 9 छिद्र आहेत. 2 डोळे, 2 नाकाची छिद्र आहेत, 4 2 कानाची छिद्र आहेत, झाले 6, 1 मुख आहे, झाले 7, गुदस्थ आणि उपस्थ, अशा प्रकारचे 7 आणि 2 9 असे 9 मोठे मोठे छिद्र या देहाला आहेत. आणि छोटे छोटे जे लहान लहान छिद्र आहेत ते तर असंख्य आहेत. प्रत्येक रोमाच्या ठिकाणी आपल्या शरीराला काय आहे, छिद्र आहे. मग अशा प्रकारे छिद्रांनी युक्त असणारा हा जो देह आहे, या देहामध्ये ते कसं आहे, कोंदले असत. कोंदले म्हणजे काय, जे दाटीवाटीने भरलेलं आहे, दाटून दाटून भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे. मग अशा छिद्रयुक्त असणाऱ्या शरीरामध्ये जे दाटून दाटून भरलेलं आहे, कोंदून कोंदून भरलेलं आहे, अशा प्रकारचं जे तत्व आहे ते न खिरे कवने काळी. न खिरे म्हणजे काय, तर ते गळत नाही. खिरत नाही म्हणजे ते गळत नाही. म्हणजे या देहामध्ये आहे, या देहाचा स्वरूप कसा आहे, हा देह छिद्रयुक्त आहे, याला असंख्य छिद्र आहेत. 9 छिद्र तर त्यापैकी मोठे मोठे आहेत. मग छिद्रयुक्त असणाऱ्या या देहात ते भरून ठेवलेलं आहे. मग भरून ठेवलेलं असताना दाटून वाटून ते तत्व भरलेलं आहे, मात्र ते त्याच्यामधून काय होत नाही, गळत नाही. एखादी पिशवी असेल, त्या पिशवीला जर छिद्र असेल तर त्याच्यामध्ये एखादा द्रव पदार्थ तुम्ही टाका तर तो राहणार नाही, त्याच्यामधून तो गळून जाईल. मात्र हे देह, हा जो देह आहे, हा देह छिद्रयुक्त असून देखील ते तत्व कोंदून कोंदून या देहामध्ये भरलेलं आहे, मात्र ते गळत नाही. मग आता हे तत्व या देहामधून गळत नाही. मग याचा अर्थ असा करायचा का की ते जे तत्व आहे त्या तत्वाचा आकार कदाचित मोठा असेल म्हणून ते गळणार नाही. समजा जे छिद्र आहे त्या छिद्रापेक्षा जर मोठ्या आकाराची वस्तू असेल तर ती त्या छिद्रामधून गळणार कशी काय. समजा जर एखाद्या भांड्याला एखादं छोटंसं छिद्र आहे, मात्र त्या भांड्यात भरणाऱ्या वस्तू जर त्या छिद्राच्या आकारापेक्षा मोठ्या असतील तर त्या भांड्यामधून त्या वस्तू काही गळणार नाहीत. मग होऊ शकते अशी शंका निर्माण होईल की हे जे तत्व आहे या देहामध्ये भरलेलं, त्याचा आकार मोठा असेल म्हणून गळणार नाही. मात्र माऊली म्हणतात की अशी शंका घेऊ नका, कारण एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले. माऊली म्हणतात की त्याचं जर सपूरपण पाहायला गेलो, सपूरपण म्हणजे त्याचा सूक्ष्मपणा, ते किती सूक्ष्म आहे हे जर पाहायला गेलो तर ते शून्य आहे असं वाटेल, परंतु मूळ पाहता ते शून्यापेक्षा देखील सूक्ष्म आहे. वरवर पाहता ते शून्यासारखं वाटेल, एवढं ते सूक्ष्म आहे. मात्र ते शून्यापेक्षा देखील कसं आहे, सूक्ष्म आहे. अशा प्रकारचं ते तत्व आहे. किती सूक्ष्म आहे, तर जो गगन आहे, गगनाचा जर आपण पालव केला म्हणजे वस्त्र घेतलं
आता गगनरूपी वस्त्र किती सूक्ष्म आहेत त्याचे तंतू, आणि त्या गगनरूपी वस्त्रामधून जर गाळून घेतलं तरी ते त्याच्यामधून गळते, एवढा सूक्ष्मपणा त्या तत्वाचा आहे. आणि एवढं सूक्ष्म असणारं हे जे तत्व आहे हे या देहामध्ये कसं आहे, कोंदून कोंदून भरलेलं आहे. आणखी कसं आहे हे तत्व, जे ऐसेही परिविरुळे ये विज्ञानाची एक खोडे, हालवलेही न गळे ते परब्रह्म. माऊली म्हणतात की जे ऐसेही परिविरुळे, अशा रीतीने, ऐसेही म्हणजे अशा रीतीने, परिविरुळे जे अशा रीतीने आहे, म्हणजे ज्याचं सूक्ष्मपणा एवढा आहे की जो गगनाच्या पालवामधून, गगनाच्या वस्त्रामधून देखील जो गाळला जातो, एवढं सूक्ष्म ते तत्व आहे. अशा प्रकारचं सूक्ष्म हे तत्व आहे की हे कसं आहे, विरळ आहे, सूक्ष्म आहे. मात्र या विज्ञानरूपी खोडेमध्ये याला जर हलवलं तरी त्याच्यामधून मात्र ते काही गळत नाही. याचा अर्थ विज्ञान म्हणजे प्रपंच. आपण 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला याचा विचार केला, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. तर विज्ञान म्हणजे काय, हा प्रपंच. या प्रपंचाला सत्य मानणे त्याला अज्ञान म्हटलेलं आहे, आणि या प्रपंचालाच विज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आता हे जे विज्ञान आहे, हा जो प्रपंच आहे, या प्रपंचरूपी, या संसाररूपी झोडीने, पदराने जर त्याला हलवलं, म्हणजे त्या तत्वाला जाणण्याचा प्रयत्न केला, तर ते न गळे म्हणजे ते आकळल्या जात नाही, त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे या संसाररूपी पदराने, वस्त्राने त्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर ते तत्व जाणल्या जात नाही, ते परब्रह्म, त्याला परब्रह्म असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे या पहिल्या 3 ओव्यांमध्ये माऊली या ब्रह्म कशाला म्हणतात हे सांगतात, की जे या छिद्रयुक्त शरीरामध्ये राहते मात्र त्याच्यामधून गळत नाही. त्याचा सूक्ष्मपणा पाहायला गेलं तर ते शून्य आहे असं वाटते, मात्र ते शून्यापेक्षा देखील सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे, तर गगनाच्या वस्त्रातून जर याला गाळलं तरी देखील ते गळल्या जाते, एवढं सूक्ष्म आहे. अशा प्रकारे हे विरळ असणारं हे जे तत्व आहे, हे तत्व या संसाराच्या पदराने जाणण्याचा प्रयत्न केला तर ते जाणल्या जात नाही. अशा प्रकारे जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. हे माऊलींच्या भाषामध्ये सांगलं. वेदांताच्या भाषामध्ये ब्रह्म कशाला म्हणतात, तर जी शुद्ध सत्वात्मक माया आहे, ते शुद्ध सत्वात्मक माया, त्याचं जे अधिष्ठान आहे व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आता पुढे माऊली अध्यात्म कशाला म्हणतात यावर भाष्य करतात. आणि आकाराचे झालेपणे जन्मधर्माते नेणे, आकार लोपी निमणे नाही कही. माऊली म्हणतात की आणि आकाराचे झालेपणे, आकाराचे झालेपणे म्हणजेच काय, की एखादा आकार जन्माला आला म्हणजे एखादा जीव उत्पन्न झाला म्हणजे जन्माला आला, त्याला आकार प्राप्त झाला, शरीर प्राप्त झालं. आता ते शरीर जन्माला आलं, मात्र जे जन्मधर्माते नेणे, जन्माला आलं म्हणून त्याला त्या जन्माचे धर्म किंवा त्या ठिकाणी जन्माचे विकार त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे शरीर जन्माला आलं म्हणजे ते तत्व जन्माला आलं असं नाही. आणि पुढे माऊली सांगतात की आकारलोपी निमणे नाही कही. जर हा आकार लोपला म्हणजे हे जे शरीर आता उत्पन्न झालं होतं ते काही दिवसानंतर काय होणार आहे, त्याचा लोप होणार आहे, ते नाश पावणार आहे. मग या शरीराचा नाश पावला म्हणजे हा देह मरण म्हणजे देहाचा नाश झाला, तर ते त्या तत्वाचा नाश होते का, तर नाही. म्हणजे देह जन्माला आला किंवा मरण पावला, जन्माला आला म्हणून ज्या तत्वाचा जन्म होत नाही आणि मरण पावला म्हणून हे जे तत्व आहे हे काय होत नाही, मरत नाही, याचा नाश होत नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा.
भगवंत म्हणतात की या तत्वाला काय म्हटलेलं आहे, अध्यात्म म्हटलेलं आहे, की ज्याची अशी सहज स्थिती आहे, ज्याची नित्य आहे, आणि ज्याची सहज स्थिती काय आहे, की जे हा देह जन्माला आला म्हणून ते काही जन्माला येत नाही, त्याला काही या जन्माचे विकार प्राप्त होत नाही, या देहाचा नाश झाला म्हणून ते तत्व नाश देखील पावत नाही, असं जे नित्य आहे ते तत्व त्याला अध्यात्म असं म्हणतात. असं हे सुभद्रापती तू जाण. सुभद्रापती म्हणजे हे अर्जुना तू असं ओळख, असं जाण. काय जाण, की जे तत्व शरीर जन्माला आलं म्हणून त्याला जन्माचे विकार प्राप्त होत नाहीत, नाश झाला शरीराचा म्हणून ते तत्व नाश, त्या तत्वाचा देखील नाश होत नाही, अशा प्रकारे जे नित्य तत्व आहे, जे सहज आपल्या स्थितीमध्ये सदैव असते, अशा प्रकारचं हे जे तत्व आहे त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आता हे माऊलींच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. वेदांताच्या भाषेमध्ये अध्यात्माची व्याख्या आपण पाहिली तर ती अशी आहे की शुद्ध सत्वात्मक मायेचं अधिष्ठान त्याला आपण ब्रह्म म्हटलं. आता ही जे मलिन सत्वात्मक माया आहे, हे या मलिन सत्वात्मक मायेचं जे अधिष्ठान आहे कुटस्थ, त्या कुटस्थालाच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे मलिन सत्वात्मक माया, त्या मलिन सत्वात्मक मायेचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्या कुटस्थ चैतन्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आता इथून पुढे माऊली आपल्याला कर्म कशाला म्हणतात त्या कर्माचा निरूपण या ठिकाणी आता माऊली आपल्याला पुढे सांगतात. त्यापूर्वी ते पाहायच्या अगोदर आपण कर्म म्हणजे अगदी सोपं आहे की या सृष्टीचा जो विस्तार आहे, या सृष्टीच्या विस्ताराची जो क्रम आहे सृष्टीच्या विस्ताराचा, त्या क्रमाला कर्म असं म्हटलेलं आहे. आता माऊली काय म्हणतात आपण ते बघू. सुरुवातीलाच माऊली हे कर्म सांगण्याच्या अगोदर एक उदाहरण देतात. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घनपटळे नाना वर्णे. माऊली म्हणतात की मग गगनी जेवी निर्मळे, निर्मळे म्हणजे निरभ्र. गगनाचा आकार कसा आहे, तो रंग निरभ्र असणारं जे गगन आहे, त्या निरभ्र असणाऱ्या गगनामध्ये अचानक काय होतात की घनपटळे उठती. घनपटळे म्हणजे काय म्हटलं आहे, जे ढग आहेत ते ढग त्या ठिकाणी उत्पन्न होतात. मात्र ते ढग कसे असतात, नाना वर्णे, वेगवेगळ्या रंगाची ढग अभ्र त्या ठिकाणी अचानक उत्पन्न होतात. मग आता ती कशी उत्पन्न झाली तर माऊली म्हणतात नेणो कैची एके वेळे, ते एका वेळेस वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगाची जे ढग आहेत ते ढग कशा प्रकारे उत्पन्न होतात तर ते कोणीही सांगू शकत नाही. मग त्याचप्रमाणे माऊली पुढे म्हणतात की तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. माऊली म्हणतात की तैसे, तैसे कैसे, ज्याप्रमाणे गगनामध्ये वेगवेगळ्या रंगाची जे अभ्र आहेत, ढग आहेत, ते ढग ज्याप्रमाणे उत्पन्न होतात तैसे त्याप्रमाणे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. त्याचप्रमाणे जे अमूर्त असणारं जे परमात्मा तत्व आहे, निराकार असं जे परमात्मा स्वरूप आहे, जे अतिशय शुद्ध आहे, शुद्ध निराकार असणारं ते परमात्मा तत्व, त्या परमात्मा तत्वापासून अगोदर काय उत्पन्न होते, महत्तत्व उत्पन्न होते. त्या महत्तत्वापासून पंचमहाभूताची उत्पत्ती होते आणि मग या पंचमहाभूतांचं पंचीकरण होते आणि मग त्यापासून हे ब्रह्मांडाचे बांधे, बांधे म्हणजे आकार, या ब्रह्मांड हे ब्रह्मांड उत्पन्न होतात. म्हणजे जीवसृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम या ठिकाणी आता माऊली आपल्याला सांगत आहे. अगोदर काय होते की जे अमूर्त असणारं निराकार असणारं शुद्ध परमात्मा तत्व आहे
त्या परमात्म तत्वापासून महत्त्वजन उत्पन्न होते. त्या महत्त्वापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. पंचमहाभूतांपासून मग पुढे या ब्रह्मांडाची उत्पत्ती होते, जीवाची उत्पत्ती होते. आता हे जे तत्व आहे हे तत्व कसं आहे? परमात्म तत्व हे निर्विकल्प तत्व आहे, कल्पनातीत आहे, शुद्ध आहे. अशा शुद्ध कल्पनातीत असणारं जे निर्विकल्प परमात्म तत्व आहे ते कसं आहे? एखाद्या बरड जमिनीसारखं आहे. ज्याप्रमाणे एखादी बरड जमीन जी आहे ती अविकारी असते, कुठलाच विकार त्यामध्ये नसते, कशालाच ते उत्पन्न करत नाही, कोणत्याच वनस्पतीची उत्पत्ती त्या बरड जमिनीवर होत नाही. त्याचप्रमाणे हे तत्व कसं आहे? कल्पनातीत आहे, शुद्ध आहे. असं शुद्ध असणारं हे जे परमात्मा तत्व आहे, हा परमात्मा काय करतो? त्याला संकल्पाचा अंकुर फुटतो, संकल्प करतो तो. आणि हा संकल्पाचा जो अंकुर आहे, हा संकल्पाचा अंकुर पुढे पुढे वाढत जातो आणि याचा फार मोठा वृक्ष होतो. आणि मग या वृक्षाला ब्रह्मांडाची अनेक फळं लागतात. अनेक फळांनी हा जो वृक्ष आहे हा वृक्ष बहरून येतो. पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदी संकल्पाची विरूढी, आणि ते सवेची मोडोनी एढोंडी ब्रह्मगोळकांच्या. माऊली म्हणतात की हा जो ही जे बरड जमीन आहे, या बरड जमिनीवर असणारं हे जे परमात्म तत्व आहे, याला संकल्पाचा अंकुर फुटतो, हा संकल्प करतो. आणि या संकल्प मात्रेने या अंकुरापासून हा वृक्ष तयार होतो. आणि त्या वृक्षाला ब्रह्मांडाची काय लागतात? तर फळं लागतात आणि बहरून येतात. असे असंख्य ब्रह्मांडाची उत्पत्ती त्यापासून होते. अनेक फळं लागतात ब्रह्मगोळकांची, म्हणजेच काय? अनेक ब्रह्मांडाची उत्पत्ती यापासून होते. आता एक एक ब्रह्मांड जर पाहायला गेलो, म्हणजे हे जे एक एक फळ आहे या वृक्षाला लागलेलं, हे एक एक फळ कसं आहे त्याचं वर्णन पुढे माऊली करतात. माऊली म्हणतात की तया एकैकाचे भितरी पाहिजे, तव बीजाचाची भरीला देखिजे, माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. माऊली म्हणतात की आता एकैकाचे भितरी, भितरी म्हणजे आतमध्ये, एकैकाचे भितरी पाहिजे. आता या एका एका फळाच्या आतमध्ये जर फोडून पाहिलं तर काय भरलेलं आहे? तव बीजाचाची भरीला देखिजे. तर त्यामध्ये काय आहेत? असंख्य बिया आहेत, बीज भरलेले आहेत. आणि मग त्या बीजापासून पुन्हा असंख्य काय तयार होतील? असंख्य वृक्ष तयार होतील. पुन्हा त्या वृक्षाला असंख्य फळं लागतील, पुन्हा त्या फळापासून असंख्य वृक्ष तयार होतील, पुन्हा फळं, पुन्हा वृक्ष, पुन्हा फळं, असं हे सुरूच राहील. म्हणजेच काय? हे फळं म्हणजे काय? तर हे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामधील बिया म्हणजे ते जीव आहेत. म्हणजे या फळांपासून जीवाची उत्पत्ती त्या ही असंख्य रीतीने ही अमर्याद अशा पद्धतीने ही सुरू राहते. आणि मग यामध्ये होतिया जातिया, मग असे असंख्य जीव जन्माला येतात आणि मरण पावतात. त्याचा हिशोब नेनिजे, त्याचा हिशोब जर करायला गेलो, त्याचा लेख म्हणजे त्याचा हिशोब जर पाहायला गेलो तर तो जीव तो हिशोब जाणू शकत नाहीत, एवढे जीव त्यापासून उत्पन्न होतात. म्हणजे या वृक्षाला ब्रह्मांडाची अनेक फळं लागतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये बियाच भरलेल्या आहेत. त्या बियापासून अनेक पुन्हा जीव उत्पन्न होतात. अशा प्रकारे ही परंपरा चालत राहते. पुढे आता माऊली सांगतात की मग तया ब्रह्मगोळकाचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमसहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. माऊली म्हणतात की आता त्या गोळकाचे अंशांश, आता हे जे ब्रह्मांड असतात, आता त्या ब्रह्मांडाचा प्रत्येक अंश, आता हे व्यापक असं ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडामध्ये व्यापकतेने पाहायला गेलो तर 14 भुवन त्या ब्रह्मांडामध्ये, 14 भुवनाचं एक ब्रह्मांड, 7 सप्तपाताळ आणि सप्तलोक, म्हणजे पृथ्वीच्या खाली 7 आणि वर 7 असे 14 भुवन आहेत. आणि त्या 14 भुवना मिळून एक ब्रह्मांड. आता या ब्रह्मांडाचा प्रत्येक अंश, मोठे मोठे जर 14 अंश केले तर सप्तपाताळापैकी प्रत्येक पाताळ म्हणजे एक अंश, आणि जे सप्तलोक आहेत
भूरलोक, स्वर्गलोक या प्रकारचे ते जे सप्तलोक आहेत, त्यातील प्रत्येक लोक म्हणजे काय आहे, एक एक अंश आहे. मग हा प्रत्येक अंश काय करतो, संकल्प करतो आणि त्याच्या संकल्पापासून पुन्हा अनेक जीवाची उत्पत्ती होते. अशा प्रकारे ऐसी बहुवस सृष्टी वाढे आणि अशा प्रकारे ह्या सृष्टीचा विस्तार होत राहतो. आता या प्रत्येक जीवामध्ये काय आहे, परब्रह्म तत्वच आहे. परी दुजे नवीन एकला, परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. आता या प्रत्येक तत्वामध्ये काय भरलेलं आहे, परब्रह्माचेच ते सगळे अंश आहेत. तो अनेक जीवाच्या रूपाने हा पूर आलेला जरी दिसत असला तरी हा या प्रत्येक जीवाचा जो अंश आहे, हा जीव अंश कोणाचा आहे, तर हा परब्रह्माचाच अंश आहे. मात्र या हे जे जीव आहेत किंवा हे जे चर असतील अचर असतील, या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काही सारखे गुणधर्म दिसतात. काही धर्म सारखे आहेत, सम आहेत, तर काही विषम आहेत. काही मध्ये वेगळेपणा जाणवतो. म्हणजे त्यांची जात असेल, त्यांचा वर्ण असेल किंवा त्यांची खाद्य संस्कृती असेल, म्हणजे खाण्याच्या पद्धतीमध्ये काही ठिकाणी सारखेपणा आहे, काही वेगळेपणा आहे. म्हणजे काही बाबतीमध्ये हे जे जीव आहे त्याच्यामध्ये समत्व आहे, तर काही बाबतीत त्यामध्ये काय आहे, विषमत्व आहे. अशा प्रकारचे हे ज्या 84 लक्ष योनीचे हे जे जीव आहेत, हे जीव त्या ठिकाणी उत्पन्न होतात. ज्याला समविषमत्व, त्याला इंग्रजीमध्ये डायव्हर्सिटी म्हणतात, विविधता मराठीमध्ये, विषमत्वामध्ये की काही जीव पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात, काही जीव आकाशात राहतात, काही बर्फात राहतात, तर काही वाळवंटामध्ये राहतात. अशा प्रकारे विषमत्व आहे. माऊली म्हणतात की तैसे सम विषमत्व नेनो कैसे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतीय योनीचे लक्ष दिसती. एरी जीव भावाची पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आघवे विये, तव मूळ हे शून्य. आता हा जो जीवपणा, इतर जीवांना हा प्राप्त झालेला हा जो जीवपणा आहे, याला देखील अंकुर फुटतात आणि त्या जीवांपासून देखील पुढे पुढे अनेक जीव उत्पन्न होतात. म्हणजे हे जे जीव आहेत, हे जीव देखील पुढे संकल्प करतात आणि अनेक जीव ते उत्पन्न करतात. आता या संपूर्ण हे जे जीव उत्पन्न झालेले आहेत, या जीवाचं हे कशापासून उत्पन्न झाले हे जर पाहायला गेलं तर त्याचं मूळ काय आहे, तर शून्य. शेवटी काय आहे, शून्य आहे. परमात्माच याचं मूळ आहे. मात्र तो दिसतो का, उत्पन्न करतानाही दिसत नाही. आणि जेव्हा या जीवाचा नाश होतो, शेवटी काही शिल्लक राहत नाही. म्हणून करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्याची अपैसे वाढो लागे. माऊली म्हणतात की करता मुदल न दिसे. आता या जीवाला उत्पन्न करणारा जो करता आहे तो दिसतो का, कोणी उत्पन्न केला तर तो दिसत नाही. आणि जेव्हा या जीवाचा लय होतो त्या ठिकाणी काही शिल्लक राहते का, नाही. म्हणजे याचं जे निमित्त कारण आहे तेही दिसत नाही, याचं उपादान कारण आहे तेही दिसत नाही. ज्याप्रमाणे एखादा माठ आहे, समजा माठ जर फोडला तर त्या माठाचा लय होतो, म्हणजे त्याचं अस्तित्व राहत नाही. मात्र माती रूपाने तो माठ शिल्लक राहतो. म्हणजे ज्याच्यापासून तो माठ उत्पन्न झालेला होता, त्या मातीपासून ती मृत्तिका, ती मात्र त्या ठिकाणी शिल्लक राहते. मात्र हे जे जीव आहेत, हे जीव जेव्हा यांचा लय होतो त्या ठिकाणी ज्यापासून उत्पन्न झाले ते तत्वही त्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही. म्हणजे ज्याच्यापासून उत्पत्ती होते तेही दिसत नाही, नाश झाल्यानंतरही काही शिल्लक राहत नाही. फक्त मध्ये त्या ठिकाणी या कार्याचा विस्तार जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला तेवढा तो दिसतो. अशा प्रकारे करीते विणगोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. माऊली म्हणतात की अशा प्रकारे करणारा वाचून, या ठिकाणी याला उत्पन्न करणारा दिसत नाही, म्हणजे कार्या वाचून, कारणा वाचून गोचरू, तो काय आहे की गोचर होतो, तो दिसतो.
करणाऱ्या वाचून दिसतो. अव्यक्ती हा आकारू, त्याचा आकार कसा अव्यक्त आहे, ज्याला आकार देखील नाही असणारं ते परमात्म तत्व आहे, या आकारामध्ये येते. आणि हा जो संपूर्ण या सृष्टीच्या विस्ताराचा हा जो व्यापार करतात हे जीव, त्या नाम कर्म, त्यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी माऊली आपल्याला सांगत आहेत. भगवंताने 3 प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी अर्जुनाच्या 3 प्रश्नाचे उत्तरं दिलेले. ब्रह्म कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात आणि कर्म कशाला म्हणतात, त्या 3 प्रश्नाचे जे उत्तरं भगवंताने दिले, त्यावर जे माऊलींनी भाष्य केलं, त्या भाष्याचा आपण यथाशक्ती यथामती थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुढील जे चिंतन आहे त्याचा विचार आपण उद्याच्या पाठामध्ये बघू. या ठिकाणी आपण आता थांबूयात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.